दिल्यानंतर जो निर्भया फंडाचा जे काही पैसा आहे ते पैसा त्यांनी बिनव्याजी कर्ज म्हणून महिलांना उद्योगासाठी दिला पाहिजे। हे जे काय मागण्या घेऊन आपण आज इथं आंदोलन करत आहेत। खरं तर परतूर तालुक्याची शोकांतिका आहे की आपल्या परतूर तालुक्यामध्ये 2021 पासून आपल्या संजय गांधी निराधार असतील, श्रावण बाळा असतील, दुर्धर आजाराचे जे काही आपले प्रस्ताव दाखल केलेले आपल्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांची मिटिंगच झालेली नाही। अपंग असतील, त्यांच्या पण जे काही प्रस्ताव आहेत त्यांचे प्रलंबित पडलेले आहेत। आपण जेव्हा जेव्हा ते लाभार्थी तहसीलमध्ये विचारल्या जातात की आमच्या फाईलचं काय झालं, तर ते कर्मचारी सांगतात टेबलवर आहेत। 2021 पासून आपल्या सगळ्या फाईली कुठं आहेत, तर तहसीलदार साहेबाच्या टेबलवर आहेत। आणि पुन्हा आणखी काय सांगतात, आचारसंहिता लागली, साहेब कुठे गेले, मीटिंगला गेले, साहेब कुठे गेले, ट्रॅक्टर अडवायला गेले रेतीचं। परंतु आमच्या गोरगरीब महिलांचं जे काय प्रश्न आहेत पगारीचे ते मात्र सोडवायला त्यांना वेळ नाही। आपल्या तालुक्यातील कॅन्सरग्रस्त काही लोक आहेत, त्यांनी फाईल दाखल केलेल्या आहेत दुर्धर आजाराच्या, त्यांना पण पेन्शन ह्याच्यामध्ये मिळत असते, परंतु त्यांना त्यांच्यासुद्धा 2021 पासून फाईली प्रलंबित पडलेल्या आहेत। खरं तर हे असं करणं हा गुन्हा आहे। 1 महिन्याच्या आत मीटिंग व्हायला पाहिजे आणि पात्र फाईली असतील त्यांच्या पगार त्यांच्या खात्यावर टाकल्या पाहिजे। हा कायदा आहे, हा कायदा असूनसुद्धा ते पाळत नाहीत। म्हणून आपली या संघटनेद्वारे आणि आंदोलनामार्फत एक मागणी आहे की ज्यांच्यामुळे ह्या फाईली प्रलंबित राहिलेल्या आहेत, ज्यांच्यामुळं महिलांच्या पगार होणं म्हणजे लांबलेलं आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। कारण त्यांच्यामुळं अनेक महिलांना आज दवाखान्यामध्ये जायला पैसे नाहीत, त्यांना खूप मोठा त्रास होत आहे। म्हणून त्यांना त्यांच्या त्रासाबद्दल ज्यांनी यांच्या फाईली लांबवलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही पण आपली मागणी आहे। म्हणून 2021 पासून जे प्रलंबित पडलेले प्रस्ताव आहेत, जे पात्र प्रस्ताव आहेत ते मंजूर केले पाहिजे आणि आपल्याला न्याय दिला पाहिजे। त्यानंतर घरकुलाची मागणी, केरळ सरकार आपल्या महाराष्ट्रापेक्षा गरीब असलेलं सरकार ते 7 लाख रुपये घर बांधायला देतं गोरगरिबांना, आणि आपलं सरकार 1,20,000 देतं आणि ते पण वेळेवर देत नाही। आणि ते पण देत असताना 1760 कागदं द्यावं लागतात आणि कागदं दिल्यानंतरसुद्धा चक्रा मारावं लागतात आणि त्याही फायली अजून मंजूर होत नाहीत। म्हणजे जो पैसे देईल 10,000 5,000 त्यांचं घरकुलाच्या यादीमध्ये नाव येतं आणि आमच्या महिला आधीच मजुरी करणाऱ्या, हातात पैसा नाही, घर चालवणं कठीण आहे, ते काय पैसे देऊ शकत नाहीत। अशा हजारो महिलांचे सुद्धा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पडून आहेत। म्हणून आपल्याला ह्या आंदोलनामार्फत मागणी आहे की केरळच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाला किमान 7 लाखाचं घरकुल दिलं पाहिजे। या महागाईमध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, या महागाईमध्ये घर बांधायला त्यांनी ते दिलं पाहिजे। खरं तर या घरकुलाचं 1,20,000 इस्टिमेट ठरवणाऱ्या अधिकाऱ्याची आम्हाला दया येते की त्यांनी कुठला म्हणजे कुठं जाऊन अभ्यास केला की 1,20,000 घर होतं आहे। खरं तर साहेबाचं जर शौचालय पाहिलं, बाथरूम पाहिलं तर ते 10-10 लाखाचं आहे, कारण ते बसून आंघोळ करत नाही, ते टपमध्ये झोपून आंघोळ करतात। ही वस्तुस्थिती आहे, तो आपण पिक्चरमध्ये पाहत असतो। म्हणजे त्यांचे 10-10 लाखाचे बाथरूम आहेत, म्हणजे हागायचे बाथरूम त्याचे 10-10 लाखाचे आहेत आणि आमच्या गोरगरीब माणसाला मात्र ते चांगलं घरकुल 10 लाखाचं देत नाहीत। ही शोकांतिका आहे। म्हणून येणाऱ्या काळात जो पक्ष असेल, जे आपल्याला चांगलं घर देणार नसेल, त्या पक्षाला आपण ठणकावून सांगायचं तुम्ही आमच्या घरी मत मागायला यायचं नाही, कारण तुमचे हजारो कोटीचे बंगले असतात आणि आम्हाला मात्र 1,20,000 घर बांधा म्हणतात। रोजगार हमीत जी गोठ्याची गोठ्याची जी फाईल आहे ती पण 1 लाखाची आहे आणि मजुराचं घरसुद्धा 1 लाखाचं। म्हणजे त्यांनी आपल्याला जनावराप्रमाणे ठरवलेलं आहे। म्हणजे जनावराच्या गोठ्याचं इस्टिमेटसुद्धा 1 लाख आणि आपल्या घराचं इस्टिमेटसुद्धा 1 लाख रुपये। म्हणजे जनावरामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक या सरकारने ठेवलेला नाही। म्हणून असं आपल्याला जनावर समजणाऱ्या सरकारला आपल्याला या सत्तेतून हकलल्याशिवाय पर्याय नाही, कारण हे सरकार माणसामध्ये फूट पाडणार आहे। खरं तर कालच्या निवडणुकीनं दाखवून दिलं की देवसुद्धा या सरकारवर खुश नाही, बरोबर आहे। कारण जिथं फैजाबाद जे अयोध्या आहे तिथल्यासुद्धा जनतेने या सरकारला पराभूत करण्याचं काम केलेलं आहे, कारण हे सरकार द्वेष पसरवणार आहे, माणसामध्ये फूट पाडणार आहे, माणसाची पिळवणूक करणार आहे। कारण त्यांनी अग्निवीरसारखी योजना आणली, तुमच्या आमच्या लेकरांची होळी करण्याचं काम केलं। वेगवेगळं आहे, मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मजुराचे प्रश्न असतील। आज तर शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून शेतकऱ्याच्या बायकोने बी बियाणं आणलेलं आहे, ते सुद्धा बी बियाणं आज म्हणजे जिथं अतिवृष्टी झालेली आहे ते सुद्धा वाहून गेलेलं आहे, त्याचेसुद्धा पंचनामे करायला सरकारकडे वेळ नाही।
दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या, त्याचेसुद्धा पंचनामे करायला सरकारकडे वेळ नाही. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. आणि हे काय म्हणतात की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर तुम्हाला पुण्य मिळेल. बरोबर आहे का नाही? काय पुण्य मिळालं आपल्याला? 300 रुपयाचा गॅस 1200 रुपयाला मिळायला आहे. बरोबर आहे, हे पुण्य आहे आपल्याला. जी रेल्वेचं 10 रुपये तिकीट होतं जालन्याला जायचं त्या पॅसेंजरचं, ते 30 रुपये झालं. हे आपल्या वाट्याला पुण्य आलेलं आहे. म्हणून या देशात जे नरेंद्र मोदीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे, परंतु बहुमतानं नाही. हे तुम्ही दाखवून दिलेली एक ताकद आहे. म्हणून आपल्याला महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधातला संघर्ष आहे. तुम्हाला जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर आमच्या गोरगरिबांना 10 लाखाचं घरकुल दिलं पाहिजे, किमान 5,000 महिना पेन्शन दिली पाहिजे, निर्भया फंडाअंतर्गत आम्हाला न्याय दिला पाहिजे. ते पैसा तुम्ही फक्त तुमच्या गाड्या खरेदी करण्यासाठी वापरायचा नाही, तर ते आमच्या महिलांना न्याय देण्यासाठी वापरला पाहिजे. त्यानंतर ज्या विधवा परित्याग निराधार विधवा महिला आहेत, त्यांचे जे लहान लहान लेकरं आहेत, त्यांना बालसंगोपनच्या अंतर्गत जे पैसा मिळतो तो खूप कमी मिळतो. या महागाईच्या प्रमाणात त्यांनासुद्धा 2 लेकरासाठी 15,000 रुपये, पालनपोषण, शिक्षण यासाठी त्यांना ते 15,000 रुपये दर महिन्याला मदत मिळाली पाहिजे. आणि आपल्या गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी किमान 3 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. ह्या मागण्या आपण घेऊन इथं आज आंदोलन करत आहोत. आज सरकार फक्त 51,000 रुपये देतं, पण 51,000 रुपयामध्ये लग्न होतं आहे का? लग्न म्हणजे सोयरीक पाहायला जरी माणसं आली, साखरपुडा जरी करायचं म्हणलं तर होत नाही त्याच्यामध्ये. आणि 51,000मध्ये म्हणतात आपल्याला लग्न करा. म्हणून किमान मॅरेज म्हणजे लग्नासाठी त्यांनी किमान 3 लाख रुपये मदत केली पाहिजे. गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप आहे त्याच्यामध्ये सुद्धा महागाईच्या प्रमाणात वाढ केली पाहिजे. हे आपल्या मागण्या घेऊन आपण आज इथं आंदोलन केलेलं आहे. परंतु एवढे आपल्याला थांबायचं नाही. ही फक्त आपली जूनच्या पेरणीची सुरुवात आहे. आणि आपण आता 27 पासून पूर्णपणे आपल्या गावोगावसुद्धा आपल्या ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांना पण निवेदन द्यायचं, सगळे लोकप्रतिनिधींना निवेदन द्यायचं. आणि आमच्या विधवा परित्यक्ता निराधार संपूर्ण महिलांचा जर तुम्ही विचार करणार नसताल तर आम्हालासुद्धा तुमचा विचार करावा लागेल राजकीय दृष्टिकोनातून. ही आपल्याला भूमिका घ्यावा लागणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.